नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण आता सक्रिय होणार आहे। पुढच्या काही तासात तुफान पाऊस राज्यात बघायला मिळणार आहे। कारण बीड जिल्ह्यात तर काही भागात चांगला पाऊस झाला। केज तालुक्यामध्ये अक्षरशः मुसळधार पावसाने थैमान घातल्याचा आज आपल्याला बघायला मिळालेला आहे। केज तालुक्यातील दक्षिण भागामध्ये यामध्ये मेन केज शहराच्या आसपासचे भाग असतील त्या ठिकाणी तुफान पाऊस झालेला आहे। तसेच इकडे काही कळंब तालुक्याच्या आसपास पाऊस झाल्याचं देखील कळालेलं आहे। अंबेजोगाई तालुक्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याचं कळालेलं आहे। मात्र आता तुफान पाऊस पूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आता चांगला वेढा घालणार असून मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमका जोरदार पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काय अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, कारण काही जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं संकट येत्या 2 तासात तर पाहायला मिळणारच आहे। मुसळधार स्वरूप काही जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, थेट पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात येत आहे सर्व अंदाज बघूयात। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा देखील कमेंट मध्ये सांगा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील तो अंदाज आपण नक्की देणार आहोत। तर चला पाहूयात। आता सध्या जर काही भागात मुसळधार पाऊस आता बघायला मिळणारच आहे। तर आता तुफान स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र राज्यातील बऱ्याच क्षेत्राकडे आता दिशेकडे सरकत आहे। कारण जोरदार पाऊस रात्री उशिरापर्यंत आता राज्यामध्ये एकदा सुरू झाल्यावर राहणार आहे। काही ठिकाणी नद्यांना पाणी येईल, काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो। तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पावसाची शक्यता आहे, आता जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता येत्या 2 तासामध्ये तुळजापूरला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची चांगली हजेरी लागणार आहे। तुळजापूर, सोलापूर, लातूर, पेठ, बार्शी, पंढरपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। उदगीर, अहमदपूरच्या भागात, देगलूरच्या भागात, केज तालुका, पंढरपूर, इंदापूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी तीव्र पाऊस राहील। दोंड, जामखेड, परळी, देगलूरचे भाग आहेत या ठिकाणी देखील आता पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे माजलगाव तालुका असेल या आसपासच्या भागात देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यात चांगला पाऊस राहणार आहे। तसेच इकडे बीड, वडवणी, तेलगाव, शिरसाल्याचा भाग असेल, धारूरचे भाग असेल या ठिकाणी देखील लवकरच चांगल्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। कडा, जामखेडच्या भागामध्ये, राळेगाव, अहिल्यादेवीनगर, पाथर्डी, गेवराईच्या भागात येत्या 2 तासात पावसाची शक्यता आहे। सध्या गेवराईच्या काही भागात पाऊस सुरू झालेला आहे। पाथर्डीच्या पूर्व भागाला पाऊस सुरू आहे। हा पाऊस लवकरच वाढून तुफान पावसामध्ये याचं रूपांतर होणार आहे व पुढच्या काही तासामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्याकडे तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता सरकत आहे अशा जिल्ह्यांची नावे बघूयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला विचार केला तर चांगला पावसाचा जोर आपल्याला बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बघायला मिळाला। अजून पावसाची शक्यता पुढे तर बघायला मिळणारच आहे। परळी, अहमदपूर, उदगीरच्या भागाकडे देखील येत्या 2 तासात पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। करमाळा, दोंड, इंदापूर, बारामतीच्या भागात देखील पुढच्या काही तासात पावसाला पोषक वातावरण सक्रिय होऊन आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळेल। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, सेलू, माजलगावचे भाग असतील या साईडला एक चांगला पाऊस राहणार आहे। हिंगोली, उमरखेड, पुसदच्या भागात येत्या 2 तासामध्ये पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या पाऊस कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकेल आता ते अंदाज एकदा जाणून घेऊयात। त्यानंतर येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता सध्या विचार जर केला तिकडे अहिल्यादेवी नगरच्या भागातील काही ठिकाणी पाऊस सुरू आहे। जामखेडच्या काही भागात पाऊस सुरू आहे। बीड उत्तर साईडला थोडासा पाऊस सुरू आहे। केज तालुक्याच्या एकदम दक्षिण व पूर्व साईडला सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याचं दिसून येत आहे। याचं प्रमाण वाढणार असून अजून काही ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच इकडे तुळजापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे, याचा पण प्रभाव वाढेल। अकलूजच्या भागात देखील सुरू असलेला पाऊस याचा पण आता प्रभाव वाढणार आहे। तर चला आता सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व कोणत्या जिल्ह्यात आता येत्या 2 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला मॉडेलनुसार जर बघायला गेलं तिकडे अहमदपूर, परळी असेल,
बर्दापूरचा भाग असेल, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मॉडेलने आता पाऊस दाखवलेला आहे। पुढच्या काही तासात पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होईल असा अंदाज आहे। केज तालुका, परळी, गंगाखेडच्या भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। अहमदपूर, कंधारच्या भागात देखील पावसाची व्याप्ती, चांगला जोर आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे। तसेच गंगाखेड, पूर्णा, नांदेड जिल्ह्यात येत्या 2 तासात पाऊस वाढणार असून मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ। तसेच इकडे पूर्णा, बसमत, अर्धापूर, मुदखेड, नांदेडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। पालम, परभणीच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच एकंदरीत जर विचार केला तर औंधाचा भाग आहे, हिंगोली आहे, कळमनुरी, इनापूरचा भाग आहे, मोहगावचा भाग आहे, खंडाळा, पुसदचे भाग असेल, सापटगावचे भाग असतील, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार असून तसेच इकडे जिंतूर, हिंगोली, कळमनुरीचे भाग असतील, या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। पावसाचा चांगला अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येऊ शकतो। जयपूर, सापतगावचे भाग, या भागामध्ये इनापूरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढच्या 2 तासामध्ये आहे। हा अंदाज लक्षात घ्यावा। जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी आता बघायला मिळणार आहे। तर चला अजून आता कोणत्या भागामध्ये रात्रीला उशिरापर्यंत मुसळधार पावसाचं आगमन आहे व सकाळी देखील जोरदार पाऊस पडणार आहे। नदी नाल्यांना पूर येणारा पाऊस आता काही जिल्ह्याकडे लवकरच आता दाखल होणार असून ते कोणते जिल्हे आहेत लगेच अंदाज आता आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता आता लवकरच चांगल्या पावसाचं आगमन इकडे जालन्याला होणार आहे, लोणारला होणार आहे, पैठणला होणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे। परतूर, अंबडच्या भागामध्ये, जिंतूर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। विजांच्या कडकडाटासह पाऊस येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांसह चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। पावसाचा जोर देखील चांगला राहणार आहे, तीव्रता व्याप्ती चांगली राहणार आहे। रिसोड, लोणार, जिंतूरच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील। तसेच इकडे जो वाशिम साईडचा भाग आहे, मेहकर साईडचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। मंगळूरपीर, डिग्रशीतून शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की आमच्या भागामध्ये कसा पाऊस राहील। आता तुम्ही जरी तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली तर आम्ही पण तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देत असतो, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्की देऊ। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तसेच इकडे नेर, यवतमाळ, कारंजा साईड, रुई, दरवा, पातूरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। पुलगाव, मूर्तिजापूरला देखील चांगला पाऊस बरसण्याची एक शक्यता आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। बीड, केज, माजलगावच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज लवकरच आता सक्रिय होणार आहे। ज्यामुळे आता जरी वातावरण तुम्हाला वाटत नसेल की खूप पाऊस येईल, असं काय वाटत नसेल तरी असं समजू नका, कारण जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस लवकरच हजेरी लावणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघणार आहे की त्या ठिकाणी तीव्र खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, कारण तीव्र स्वरूपाच्या पावसाळी वातावरण आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे। तसेच इकडे नांदेडचा उत्तर साईडचा भाग असेल, या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्या 2 तासात आहे। तीव्र स्वरूपाचा मुसळधार पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता येत्या 2 तासामध्ये माजलगाव, बीड जिल्ह्यात चांगला पाऊस येत आहे। सतर्क राहा, कारण आता जरी वातावरण दिसत नसलं तरी पुढच्या काही तासात खूप बदल होणार आहे। जोरदार पावसाची शक्यता ही नक्कीच बघायला मिळणार आहे। यामध्ये बीड, माजलगाव, परळी आहे, केज तालुका अधिक उत्तर भाग प्रभावी राहू शकतो। यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी राहील। करमाळ्याचा भाग आहे, जामखेड आहे, बार्शी, पेठ, लातूर जोरदार मुसळधार पाऊस येणार आहे। उदगीर, देगलूर रात्रीला तर खूप जोरदार पाऊस होणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 100% आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो अंदाज लक्षात घ्या, पाऊस येत आहे पुढच्या 2 तासामध्ये, मात्र तुरळक ठिकाणी राहील। काही भाग सोडू पण शकतो, असं नाही की पाऊस सांगितलाय म्हणजे आता एका मिनिटामध्ये म्हणजे अंदाज दिला की लगेच पावसाला सुरुवात होईल, सगळीकडे पडेल असं पण नसतं। त्यामुळे फक्त अंदाज लक्षात घ्या, मध्यम ते जोरदार पाऊस नक्की येत आहे। तसेच इकडे शेवगाव, अकोट, अकोला, अचलपूर, अमरावती, कारंजा, चिखलीचे भाग असतील, आर्वी, कोंडोली, नागपूर, उमरेड, वर्धा, यवतमाळ, ताडोबा, उमरेडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्या 2 तासात अंदाज घ्यावा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावत आहे, त्यामुळे हा अंदाज लक्षात घेणं पण खूप गरजेचं राहील, कारण हा पाऊस कुठे मध्यम राहणार आहे तर कुठे जोरदार राहणार आहे। मात्र 100% पाऊस हा प्रभावीपणे आपल्याला दिसून येत आहे, तीव्रतेचा आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता सर्वाधिक जोर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा राहणार आहे अशा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात।
आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काय माहिती आता सांगून टाकणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर यामध्ये इकडे अमरावती अकोला चांगला पाऊस येत्या 2 तासात आहे. अकोट खामगावच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस होणार आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. धो पाऊस आपल्याला काही भागात बघायला नक्कीच मिळणार आहे. वरुड, आर्वी, कोडोलीच्या भागामध्ये, जळगाव, पाचोऱ्याच्या भागामध्ये, खंडवाच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी हजेरी पण लावू शकतो. अंदाज लक्षात घ्या, कारण की कुठे तीव्र स्वरूपाचं तर कुठे खूप तीव्र स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला पुन्हा बघायला मिळत आहे. अशा प्रकारची वातावरणाची स्थिती राज्यातील बऱ्यापैकी भागात दिसून येत आहे. तर चला आता मुसळधार पावसाचं क्षेत्र अमरावतीमध्ये देखील सक्रिय होईल. यामध्ये अमरावती, मोजरी, अचलपूर, दर्यापूर, अकोट, अकोल्याचे भाग असतील, तेल्हाराचे काही भाग असतील, या साईडला देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकते. विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठे मध्यम पाऊस होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल. मात्र पावसाचं वातावरण जे आहे ते आपल्याला चांगल्या स्वरूपाचं बघायला मिळणार आहे. जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर यामध्ये इकडे बघू शकता पुढचा तालुका आहे तो म्हणजे मोजरी, आर्वी काही तालुका असेल, आष्टी तालुका, वर्ध्याचा भाग असेल, या ठिकाणी देखील आता चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता एका मिनिटामध्ये जोरदार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगून टाकतो. तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वाधिक पाऊस अकोल्याला एक चांगला राहणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, जळगाव, मालेगाव, वाशिम, चंद्रपूर, मध्यम ते जोरदार पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, बीड असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. मालेगाव, जळगावच्या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. खांडवाच्या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हजेरी लावणार आहे असा अंदाज आहे. तसेच इकडे बीड, धाराशिवचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे. वातावरणात काय बदल झाले तर लवकरच अंदाज देऊ. अहिल्यादेवी नगरला पाऊस आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार तुरळक ठिकाणी होईल. सर्वत्र पाऊस होणार नाही. हा अंदाज देखील लक्षात घ्या. परभणीत पाऊस आहे. बीड तालुका आहे, या ठिकाणी पाऊस राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सविस्तर अंदाज देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. धन्यवाद.